आज रविवार सुट्टीचा दिवस म्हणून चला म्हटलं आज मच्छीचा बेत करूया म्हणून कर्वेनगरमध्ये आम्ही गेलो मच्छी घ्यायला। तर एकाच ठिकाणी म्हणजे एकाच व्यापाऱ्याकडे तुम्हाला मच्छीचे सगळे प्रकार बघायला मिळाले। आम्ही सकाळी लवकर गेलतो त्यामुळे बर्फातून फ्रेश एकदम मच्छी असं काढत होते। इथे बघू शकता तुम्ही प्रॉन्स किती मोठे एक पीस आहेत प्रॉन्सचे। त्यानंतर रो मासा, बासा, चिलापी, करली, पापलेट, बोंबील, सुरमई, सगळ्या वाम, सगळ्या एकूण एक प्रकारचे तुम्हाला इथं मच्छी भेटणार। कुठले घेऊ आणि कुठले नको कन्फ्युजन। वाम बघा केवढी मोठी आणि सुरमई तर खतरनाक। तर मग आम्ही इथं मग बासा मासा घेतला 1 किलो काय तर नवीन ट्राय करायचं म्हणून, आणि बोंबील घेतलं 1/2 किलो। ह्या मावशींच्याकडनं स्वच्छ चिरून साफ करून घेतलो। वेळती बघा कसली आहे, खतरनाक। घरी आल्यानंतर मस्त सगळी मच्छी पहिला धुवून घेतली 1-2 वेळा स्वच्छ। तर निम्म्या पीसचं फिश फ्राय करायचं आहे, निम्म्याचा फिश करी करायचा आहे। पहिला फिश फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी इथं चटणी टाकलेली आहे छोटे 2 चम्मच। त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे, एक छान चव येण्यासाठी फिश फ्राय मसाला थोडासा टाकलेला आहे, बघू शकताय तुम्ही। त्याच्यानंतर थोडीशी जिरं पावडर आणि त्यानंतर थोडंसं काळी मिरी पावडर टाकलेली आहे, एक छान मसाल्याची एक चव येण्यासाठी। त्यानंतर चवीनुसार आपलं मीठ टाकायचं आहे थोडंसं। त्याच्यानंतर मी इथं लिंबू पिळून घेणार आहे। लिंबामुळं काय होते की एक छान आंबट आणि तिखट अशी चव येते, मस्त छान टेस्ट येते फिशला। आणि आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे। आता सगळा मसाला सगळ्या पीसना लावून घ्यायचा आहे, दोन्ही साईडनं वरून खालून असं मस्त सगळ्या पीसना मसाला लावून घ्यायचा आहे, बघू शकताय तुम्ही। समप्रमाणामध्ये सगळ्या पीसना लावून घ्यायचं आहे, नाही तर एका पीसला कमी मसाला एका पीसला जास्त मसाला असं नको। बघा आता मसाला लावून झालेला आहे सगळ्या पीसना। तर आता हे पण 5-10 मिनटं ठेवूया म्हणजे जेणेकरून मसाला व्यवस्थित सगळ्या पीसना लागेल मच्छीच्या। आता इथं कोटिंगचं साहित्य तयार करून घेऊया तोपर्यंत। त्यासाठी मी रवा घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। जेवढा रवा घेतला आहे तेवढंच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, दोन्ही समप्रमाणामध्ये। मग त्यामध्ये थोडीशी चटणी टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे कोटिंगला एक छान कलर येण्यासाठी। ऑलरेडी आपण फिशला मसाला लावून घेतला, त्यामध्ये सगळा मसाला टाकला आहे, तर इथं थोडंसं टाकायचं आहे कोटिंगला छान कलर येण्यासाठी। आता इथं कोटिंगचं साहित्य पण तयार झालेलं आहे। चला आता फिश फ्राय करून घेऊया। तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल काय जास्त टाकणार नाही आहे, जर आपल्याला वाटलं तर नंतर आपण टाकू शकतो। चला एक पीसना मस्त रवा तांदळाचं कोटिंग करून घेऊया, वरून खालून असं दाबायचं जेणेकरून तेलात टाकल्यानंतर आपला रवा सुटणार नाही आहे। म्हणून मग असं हळूवारपणे एक पीसना मस्त कोटिंग करून घ्यायचं आहे रवा तांदळाचं, बघू शकता तुम्ही। पहिला मी सगळ्या पीसना रवा तांदळाचं कोटिंग करून घेते, जेणेकरून मग आपण तेलात एका वेळेला सगळं टाकू शकतो, म्हणजे एका वेळेला ॲट अ टाईम फ्राय करू शकतो सगळे पीस। म्हणून पहिला सगळ्या पीसना रवा तांदळाचं कोटिंग छान करून घेतो। झालेलं आहे आता रवा तांदळाचं कोटिंग करून सगळ्या पीसना। तवा पण तेल पण छान तापलेलं आहे। आता एक पीस मस्त तेलात सोडूया, हळूवारपणे सोडायचं आहे, बघू शकताय तुम्ही। ॲट अ टाईम 8 पीस इथं आपण फ्राय करू शकतो, म्हणजे आपला वेळ पण वाचणार, आपलं तेल पण जास्त हे होणार नाही। म्हणून एकदमच सगळे पीस टाकलेले आहेत, बघू शकता। मस्त छान कुरकुरीत भाजू द्यायचं आहे। त्यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडला पण मस्त छान कुरकुरीत भाजू द्यायचं आहे। गॅस बारीक करायचा आहे, गॅस मोठा नाही करायचा। मोठा गॅस केला तर मग ते एकदम करपते, त्यामुळे बारीक गॅसवरती मस्त छान 5-10 मिनटं भाजू द्यायचं आहे एक साईडनं। मग पलटी करून दुसऱ्या साईडला पण मस्त कुरकुरीत भाजू द्यायचं आहे। घाई गडबड करायची नाही आहे। तेलाचं प्रमाण बघा एकदम कमी, तेल काय जास्त घातलेलं नाही आहे। जर म्हणजे पहिला घालतानाच थोडं घातलेलं, लागलं तर टाकायचं होतं, पण त्याची काही गरज नाही। बघू शकता वास एकदम जबरदस्त येत आहे फिशचा, मस्त बघा। एक साईडला कुरकुरीत भाजलेला आहे, पलटी करून परत एकदा अनेकदा दुसऱ्या साईडनं भाजून घेऊया छान। मस्त छान लाल कलरवरती भाजून घ्यायचं आहे, बघू शकताय तुम्ही। आता इथं आपलं मस्त बासा फिश फ्राय तयार आहे, बघू शकताय तुम्ही, मस्त जबरदस्त 1 नंबर। आता ह्याच्यासोबत भाकरी, कांदा
आणि मी रस्सा पण केलेला आहे आणि बोंबील पण फ्राय केलेला आहे। चला या खायला तुम्ही पण, आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पटापट।